एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे केते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनम गणहराणं अज्झावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि दुसरा ज्ञेय तत्व प्रज्ञा आपण अधिकार आपण बघणार आहोत किंवा सुरू केलेला आहे। आणि या अधिकाराला जयसेन आचार्यांनी सम्यक दर्शन महाधिकार असं नाव दिलेलं आहे। आणि यामध्ये सम्यक दर्शनासाठी उपयुक्त असलेलं ज्ञेय तत्व कसं जाणायचं आणि ज्ञाता तत्व कसं जाणायचं आणि दोन मध्ये पृथकपणा कसा अनुभवायचा या गोष्टींचा खुलासा सर्वत्र राहणार आहे। आणि काल आपण 93 गाथेची टीका बघितलेली होती। यामध्ये आयत सामान्य, आयत विशेष, नंतर विस्तार सामान्य आणि विस्तार विशेष या 4 कल्पना आपण बघितलेल्या होत्या। विस्तार विशेष म्हणजे गुण आणि विस्तार सामान्य म्हणजे गुणांमध्ये व्यापून असणारं अनुस्यूत असणारी धारा जे द्रव्य। आयत विशेष म्हणजे पर्याय आणि या पर्यायीमध्ये व्यापून असणारं सामान्यत्व म्हणजे आयत सामान्य। असं हे द्रव्य गुणांनी आणि पर्यायांनी बनलेलं आहे। गुण आणि पर्यायांनी बनलेलं आहे। आणि अशा तऱ्हेने गुणांच्या आणि द्रव्यांच्या पर्यायी होतात। गुणांच्या पर्यायी आणि द्रव्यांच्या पर्यायी। पहिल्यांदा आपल्याला ही कल्पना परत आज पहिल्यांदा समजून घ्यावी लागणार आहे की पर्याय कशाला म्हणतात। प्रवेशिकेतली जर आपण व्याख्या बघितली तर गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात। ही व्याख्या विकार याचा अर्थ अवस्था। गुणांच्या अवस्थेला पर्याय म्हणतात। ही व्याख्या आपण प्रवेशिकेत पाहू शकतो। आता ही जी पर्याय आहे ही पर्याय म्हणजे विशिष्ट अवस्था आहे। ही अवस्था द्रव्याची पण असते आणि द्रव्यामधल्या असलेल्या गुणांची पण असते। द्रव्य ज्याला आपण म्हणू प्रदेशत्व गुण, ज्याच्यामुळे द्रव्याची लांबी ठरते की द्रव्य किती आहे, केवढं विस्तारवाला आहे, हे ज्याच्यावरून ठरतं, विस्तारपणा ज्याच्यावरून ठरतो ते आहे गुणांवरून ठरतं। म्हणजे द्रव्याचं आकारमान निर्धारित केलं जातं ते त्याच्या प्रदेशत्व गुणावरून। आपण 6 द्रव्यांपैकी जी 4 द्रव्य असंयोगी द्रव्य आहे त्यामध्ये तर काही आकारमानात फरक होत नाही। पर्याय तिथेही बदलते पण सदृश परिणमन आहे। विकारी परिणमन किंवा एका आकारापासून दुसऱ्या आकारापर्यंत असं परिणमन तिथे दिसत नाही। समान परिणमन आहे, सदृश परिणमन त्या ठिकाणी असतं। म्हणजे 4 द्रव्यांमध्ये। सिद्धांमध्ये जरी आम्ही बघितलं तरी सिद्धांमध्ये देखील एक समानच आकार तिथे असतो आणि म्हणून तिथेही काही परिवर्तन म्हणजे परिवर्तन जरूर आहे पण अशा प्रकारचं वेगळं अन्य आकार रूपाने परिणमन असं तिथे परिणमन नाही। परमाणूमध्ये देखील शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे। प्रश्न येतो
जीव आणि पुद्गल या दोन द्रव्यांचा. कारण ही दोनच द्रव्य विकार रूप वेगवेगळ्या रूपाने आम्हाला जगामध्ये दिसतात. आता याच्यामध्ये जी द्रव्य पर्याय आहे म्हणजे आकार असणारी प्रदेशत्व गुणाच्या विकाराला द्रव्य पर्याय म्हणतात. ही द्रव्य पर्याय 4 द्रव्यांमध्ये समान रूपाची असते, म्हणून त्या ठिकाणी स्वभाव द्रव्य पर्याय आहे. या द्रव्य पर्यायीलाच व्यंजन पर्याय असंही म्हटलंय. म्हणून या 4 द्रव्यांची जी आकार रूप पर्याय आहे ती स्वभाव व्यंजन पर्याय. सिद्धांची देखील आता स्वभाव व्यंजन पर्याय आहे. शुद्ध पुद्गल परमाणूची देखील स्वभाव व्यंजन पर्याय आहे. पण आम्ही जे जगामध्ये संसारी अवस्थेमध्ये जीव बघतो आणि अनेक प्रकारच्या स्कंधरूप दशा बघतो, परमाणू परमाणू एकत्रित येऊन एक स्कंध तयार होतो आणि या स्कंधाच्या नानाविध अवस्था आम्ही नित्य अनुभवत असतो. ही जी नानाविधता त्यामध्ये आलेली आहे आणि त्या समयामध्ये कधी कधी एक स्कंध असा हा दुसऱ्या आकार रूपाने परिणमित होताना दिसतो किंवा त्याच्यामध्ये नानाविध तऱ्हेचे बदल होताना आम्हाला दिसतात. आता हा पुद्गल परमाणूंचा जो स्कंद बनलेला आहे याच्यामध्ये समान जातीयपणा आहे. म्हणजे पुद्गलच जाती आहे आणि पुद्गल जातीमध्ये मिळाली आणि एकपणाचा व्यवहार त्या ठिकाणी झाला आणि त्याची स्कंधरूप दशा झाली. ही जी त्याची स्कंधरूप दशा झालेली आहे ही समान जातीय परमाणू त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला म्हणायचं समान जातीय द्रव्य पर्याय. ती जी स्कंधाचा जो आकार आहे त्याला द्रव्य पर्याय म्हणायचं आणि स्कंधामध्ये समान परमाणू एकत्रित आले म्हणजे समान जातीचे परमाणू एकत्रित आलेले आहे, म्हणून ही झाली समान जातीय द्रव्य पर्याय. ही झाली स्कंधाची अवस्था. आता जे उदाहरणार्थ एखादा आपण समजा टेबल घेतला तर टेबल कशापासून बनलेला आहे? तर टेबल जो बनलेला आहे हा अनेक परमाणू एकत्रित येऊन एक पर्याय बनलेली आहे की जिला आम्ही टेबल म्हणतो. पुस्तक घेतलं समजा आम्ही तर अनेक परमाणू मिळून एकपणाचा व्यवहार म्हणजे एक पुस्तक असं जे आम्ही या ठिकाणी संबोधतो म्हणजे त्या ठिकाणी एकपणाचा व्यवहार झालेला आहे. तर ही अशी जी पर्याय आहे या पर्यायीला द्रव्य पर्याय असं म्हटलं जातं. आता हा पुद्गल परमाणूंचा संच आहे म्हणून त्याला समान जातीय द्रव्य पर्याय म्हणतात. आणि हे परमाणू एकत्रित का आले, का बंधाला प्राप्त झाले? तर त्या ठिकाणी त्याची उपादानगत योग्यता आहे. परमाणूमध्ये बंध होण्याची स्वयंची उपादानगत योग्यता आहे. हे एक उपादानाच्या अपेक्षेने कारण. दुसरं, परमाणूमध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुणधर्म असतात. त्यापैकी स्पर्शाचे जे स्निग्ध वृक्षत्वात बंध या सूत्रानुसार स्निग्ध आणि वृक्षपणामुळे ते एकमेकांशी बद्ध रूप परिणत होतात. हा त्यातील विशेषता आहे. आणि ज्या काही सगळ्या निर्जीव वस्तू या जगामध्ये बघतो आहे, स्वयंपाकघरातली सगळी भांडी, आज आमचं फ्रीज आहे, मोबाईल आहे, सगळ्या ज्या वस्तू आम्ही बघतो आहे या सगळ्या समान जातीय द्रव्य पर्याय आहेत. म्हणजे पुद्गलाची ही रचना आहे आणि समान जातीय द्रव्य पर्यायींचा आपण जीवनात उपयोग करतो. आणि समान जातीय द्रव्य पर्यायी असणारे हे स्कंद या जगामध्ये देखील अनंत आहे, कित्येक आहे, ज्याचा आपण बघूही शकत नाही, जे आमच्या डोळ्यांचा विषय देखील बनत नाही, असे देखील स्कंध या ठिकाणी असतात. नंतर आपल्याला बघायचं आहे ते असमान जातीय द्रव्य पर्यायी. एक संसारी जीव हा अनंत परमाणूंचा शरीर रूप अशी तो ग्रहण करतो. म्हणजे आहार वर्गणेच्या माध्यमातून ही जी शरीर रचना त्याची झालेली आहे
तर एक जीव आणि अनंत परमाणूंचा असा समूह शरीर रूप असं मिळून जी एकपणाचा व्यवहार त्या ठिकाणी केला गेला की ही आमची मनुष्य पर्याय आहे. तिर्यंच जीवांमध्ये असेल तर ही तिर्यंच पर्याय आहे. अशी जी त्या ठिकाणी एकपणाचा व्यवहार केला गेला या पर्यायीला म्हणायचं असमान जातीय द्रव्य पर्याय. याच्यामध्ये एक जीव द्रव्य आहे आणि अनंत पुद्गल परमाणूंचा समूह आहे. जी आहार वर्गणा आहे ही आहार वर्गणा मनुष्य पर्याय असेल तर औदारिक शरीर रूपाने परिणत झालेली आहे आणि जीवाशी ती अशी परस्पर अवगाह संबंधांनी बद्ध झालेली आहे. तर यामध्ये एकपणाचा व्यवहार केला गेला. या व्यवहाराला म्हणजे हा जो आहे याला म्हणायचं असमान जातीय द्रव्य पर्याय. तर ही जी असमान जातीय द्रव्य पर्याय दोनची मिळून बनलेली पर्याय एकच पाहायची. ही पर्याय बघत असताना त्याही अवस्थेमध्ये आम्हाला लक्षात एक घ्यायचं आहे की जीव जीव रूपच राहिला आणि पुद्गल पुद्गल रूपच परिणमलेला आहे. तर अशा ह्या पर्यायी स्वभाव रूपाने जर आम्ही बघितल्या तर सिद्धांची पर्याय स्वभाव रूपाची आहे. नंतर चार द्रव्यांच्या पर्यायी समान स्वभाव रूपाची आहे. परमाणूची पर्याय स्वभाव रूपाची आहे. पण स्कंध पर्याय आणि ही नरनारकादी जी पर्याय आहे द्रव्य पर्याय ही मात्र विभाव व्यंजन पर्याय किंवा विभाव द्रव्य पर्याय असं याला म्हणणार आहोत. नंतर आता प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहे आणि ह्या गुणांच्या देखील प्रतिसमय पर्यायी होत असतात. म्हणजे आज आमच्या जीवद्रव्यामध्ये जर आम्ही बघितलं तर ज्ञान गुण आहे, दर्शन गुण आहे, सुख गुण आहे, वीर्य गुण आहे. या सर्वच्या सर्व गुणांच्या पर्यायी प्रतिसमय त्या ठिकाणी परिवर्तन त्यामध्ये होत असतं. मग आता हे जे परिवर्तन आहे गुणांमधलं जे परिवर्तन आहे याला गुणपर्याय असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्वभावरूप परिणमन आहे सिद्धांमधल्या ज्ञानादी गुणांचं तेव्हा ती स्वभाव गुण पर्याय आहे. परमाणू मधलं स्वभाव गुण पर्याय आहे. परंतु अशुद्ध जीवामध्ये जे औपाधिक असे ज्ञान दर्शनादी भाव आहे यांचं जे परिणमन होत आहे ते मात्र विभाव गुण पर्याय रूपाचं आहे. अशी ही गुणपर्यायीची विशेषता आहे. म्हणून थोडक्यात द्रव्य पर्याय आणि गुणपर्याय यांचं जर आम्ही बघितलं तर जशी वस्तू आकार रूपाने बदलते, वस्तूमधला एक आकार सोडून दुसऱ्या आकाराला जेव्हा वस्तू ती प्राप्त होते तेव्हा त्या पर्यायीला द्रव्य पर्याय म्हणायचं. आणि ज्याप्रमाणे आकार बदलतो त्याप्रमाणे वस्तूमधले गुणधर्म देखील बदलतात. गुण प्रत्येक वस्तूत नाना गुण आहे आणि प्रतिक्षणी नाना गुणांच्या नाना अवस्था होतात आणि एका गुणांपासून दुसऱ्या गुणांपर्यंत ही जी अनेकता प्रतिसमय दिसते ही याला गुणपर्याय असं म्हटलेलं आहे. प्रवचनसारमध्ये याच्या व्याख्या देखील आलेल्या आहे आणि त्या व्याख्या आपण टीकेच्या संदर्भात आता बघणार आहोत. टीका पहा. काल आपण जिथे थांबलो होतो त्याच्या पुढच्या पासून आपण टीका वाचणार आहोत. यापैकी अनेक द्रव्य स्वरूप एकतेच्या प्रतिपत्तीला जो कारणभूत आहे तो द्रव्य पर्याय आहे. द्रव्य पर्यायाची व्याख्या करताना अनेक द्रव्य स्वरूप एकतेच्या प्रतिपत्तीला, अनेक द्रव्य स्वरूप म्हणजे परमाणू परमाणू मिळून किंवा एक जीव आणि अनंत परमाणू मिळून अशी जी अनेक द्रव्य स्वरूप एकत्रित आलेली आहे आणि त्या ठिकाणी एकतेचा व्यवहार देखील झालेला आहे. एकतेची प्रतिपत्ती म्हणजे एकतेची प्राप्ती आहे, एकतेचं ज्ञान झालेलं आहे. त्याला कारणीभूत जो आहे त्याला द्रव्य पर्याय असं म्हटलेलं आहे. आता आपण द्रव्य पर्यायाविषयी माहिती बघितलीच आहे. फक्त या ठिकाणी थोडे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की अनेक द्रव्य स्वरूप
एकतेच्या प्रतिपत्तीला जो कारणभूत आहे त्याला द्रव्य पर्याय म्हटलेला आहे. प्रवचनसार मध्ये द्रव्य पर्यायीची ही व्याख्या या ठिकाणी अभिप्रेत आहे. हा द्रव्य पर्याय दोन प्रकारचा आहे. एक समान जातीय. समान जातीय म्हणजे पुद्गल पुद्गल मिळून जो एकतेचा व्यवहार झालेला आहे. कारण टेबल म्हणताना आम्ही एक टेबल म्हणतो, अनेक परमाणूंचा स्कंध आहे, पण त्या ठिकाणी एकपणाचा व्यवहार झालेला आहे, म्हणून याला समान जातीय द्रव्य पर्याय म्हटलेला आहे. हा आता दोन प्रकारचा आहे, एक समान जातीय आणि दुसरं असमान जातीय. काय? तर द्रव्य पर्याय. यापैकी समान जातीय म्हणजे जसे अनेक पुद्गलात्मक द्व्यणुक त्र्यणुक वगैरे स्कंध. समान जातीयमध्ये दोन परमाणू जरी एकत्रित आले, स्कंद रूप झाले, तरी देखील त्या ठिकाणी एकपणा आलेला आहे, तो देखील द्रव्य पर्याय आहे. त्र्यणुक तीनचा समूह असेल तर तिथेही एकपणाचा जो व्यवहार आहे हा समान जातीय द्रव्य पर्याय आहे. आणि असमान जातीय म्हणजे जसे जीव पुद्गलात्मक देव मनुष्य वगैरे पर्याय होय. आणि असमान जातीयमध्ये दोन समान जातीची द्रव्य नाही, दोन असमान जातीची द्रव्य एकत्रित आलेली आहे, म्हणून तो झाला असमान जातीय द्रव्य पर्याय. आता द्रव्याच्या आयतामध्ये लांबीमध्ये गुणद्वारा कालक्रमाने अनेकतेच्या प्रतिपत्तीला जो कारण तो गुणपर्याय आहे. आता या ठिकाणी परत गुणपर्यायाची व्याख्या पहा की संस्कृत मधली जर आपण बघितली तर गुणद्वारेण आयत अनेक्य प्रतिपत्ती निबंधना हा गुणपर्याय, ही व्याख्या त्यांनी वर टीकेमध्ये दिलेली आहे. की द्रव्याच्या आयतामध्ये, द्रव्याच्या आयत म्हणजे लांबीमध्ये एकानंतर एक होणाऱ्या पर्यायींमध्ये गुणद्वारा गुणांच्या माध्यमातून कालक्रमाने. कालक्रमाने का? कारण गुण हे एका समयात एक गुणाची एकच पर्याय, पण दुसऱ्या समयात त्याच गुणाची दुसरी पर्याय, म्हणून गुणांच्या देखील पर्यायी होता, म्हणून गुणांच्या पर्यायीमध्ये कालक्रम आहे. असा हा कालक्रमाने आणि अनेक गुण असल्यामुळे अनेकता त्या ठिकाणी असते. म्हणजे एका समयात अनेक गुणांच्या अनेक पर्यायी एका द्रव्यात विद्यमान आहे. जर समजा आम्ही जीव द्रव्यात लावायचं ठरविलं की कसे काय अनेक गुण आहे, तर जीवामध्ये श्रद्धा गुण आहे. श्रद्धा गुण असेल तर श्रद्धा गुणाची आजची पर्याय समजा मिथ्यात्व रूप आहे. समजा पुढच्या समयात हे मिथ्यात्व बदलून सम्यक्त्व रूप परिणत झालं, म्हणजे श्रद्धा गुणाची पर्याय ही अशा तऱ्हेने बदललेली आहे. श्रद्धा गुणाची पर्याय आमच्या जवळ विद्यमान आहे. त्या समयात, ज्या समयात समयात ज्ञान गुणाची देखील पर्याय आहे, जी मती ज्ञान असेल किंवा श्रुत ज्ञान असेल, किंवा पुस्तकाला आम्ही जाणत असू तर पुस्तक ज्ञान आहे, पेनला जाणत असू तर पेन ज्ञान आहे. तर अशा प्रकारे या ज्ञानाच्या पर्यायी त्या समयात आहे. दर्शन गुणाची देखील त्या समयात पर्याय आहे, चक्षु अचक्षु दर्शन रूपाची. तर या सर्व द्रव्य गुणांच्या पर्यायी एका समयामध्ये जीवाजवळ विद्यमान आहे. पुद्गलाच्या बाबतीत जर आम्हाला लावायचं असेल तर पुद्गल द्रव्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुण आहे, म्हणून स्पर्श गुणाची पर्याय त्याच्यामध्ये विद्यमान आहे. त्या समयात रसगुणाची देखील पर्याय विद्यमान आहे. समजा आंबा आहे तर आंबा आंबट आहे, ही पहिल्यांदाची पर्याय आहे, म्हणजे रसगुणाची पर्याय दुसऱ्या समयात गोड झाला तर ही बदललेली आहे. अशा तऱ्हेने या प्रत्येक गुणाच्या प्रतिसमय पर्यायी त्या द्रव्यामध्ये विद्यमान असतात. तर अशी ही अनेकता त्या ठिकाणी दिसते आहे, पण
म्हणून या अनेकतेच्या प्रतिपत्तीला जो कारणीभूत आहे त्याला गुणपर्याय म्हणतात. द्रव्यपर्यायीमध्ये अशी अनेकता न दिसता अनेकतेत एकता दिसते आणि गुणपर्यायीमध्ये द्रव्यामध्ये अनेक गुणांच्या माध्यमातून अनेकता भासित होते किंवा अनेकता दिसते. म्हणून दोन पर्यायींच्या व्याख्या विरुद्ध आम्हाला दिसतात की द्रव्य पर्यायीची व्याख्या की अनेक द्रव्य स्वरूप एकतेच्या प्रतिपत्तीला कारणीभूत तो द्रव्य पर्याय आणि गुणद्वारा कालक्रमाने होणाऱ्या अनेकतेच्या प्रतिपत्तीला जो कारणीभूत आहे तो गुणपर्याय. अशा तऱ्हेची आम्हाला व्याख्या लक्षात ठेवायची आहे. आता हा गुणपर्याय हा देखील दोन तऱ्हेचा आहे, स्वभाव गुणपर्याय आणि विभाव गुणपर्याय. आता स्वभाव गुणपर्यायीमध्ये प्रत्येक द्रव्यामध्ये प्रतिसमय परिणमन होत आहे. त्याचा तो स्वभाव आहे, त्याची ती द्रव्यत्व शक्ती आहे, सामान्य शक्ती आहे आणि या सामान्य शक्तीच्या आधारावर प्रत्येक गुण प्रतिसमय परिणमनशील आहे. आता हे परिणमन का होतं तर अगुरु लघु नावाचा एक गुण आहे. ज्या अगुरु लघु गुणाच्या माध्यमातून की प्रत्येक द्रव्याच्या आपापल्या अगुरु लघु गुणद्वारा हा अगुरु लघु गुण प्रतिसमय एका पर्यायीपासून दुसऱ्या पर्यायीपर्यंत ते द्रव्य परिणमित करतो म्हणा की होतं म्हणा. अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये या अगुरु लघु गुणामुळे षटस्थान पती थाणी वृद्धी रूप परिणमन सदैव होतं. स्वतःच्या स्वयंच्या योग्यतेने, त्याच्या उपादानगत योग्यतेने आणि म्हणून अशी ती त्या ठिकाणी अनेकतेची अनुभूती झाली, प्राप्ती झाली की या ठिकाणी स्वभावच पाहला की अगुरु लघु गुणामुळे फक्त षटस्थानपती थाणी वृद्धी रूप परिणमन झालेलं आहे, स्वभाव रूप परिणमन झालेलं आहे. याला स्वभाव गुण पर्याय म्हटलं. आणि विभाव पर्यायीमध्ये स्व आणि पर अशा दोन निमित्तांच्या द्वारा ज्या काही अवस्थांमधील तरतमता दिसून येते त्याला विभाव गुणपर्याय म्हटलं. परत प्रकरण थोडस आम्हाला कदाचित आकलन व्हायला वेळ लागू शकेल आणि तरीही बिघडलं नाही. याच्या शब्दांपर्यंत आम्हाला पोचायचंय आणि अर्थांची निष्पत्ती करायचीच आहे हे लक्षात घ्यायचंय की शब्दांना आम्हाला गंभीरतेने समजून घ्यायचंय आणि शब्दांच्या माध्यमातून जो आशय प्रतिपादन केलेला आहे तिथपर्यंत आम्हाला पोचायचंय. स्वभाव मध्ये स्वतःची स्वयंची योग्यता आहे की अगुरु लघु गुणाच्या द्वारा प्रतिसमय एका गुणापासून म्हणजे एका गुणाच्या अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेपर्यंत द्रव्य पोचतं किंवा प्रतिसमय गुण बदलतात. हे त्याचं स्वतःचं सामर्थ्य आहे. अगुरु लघु गुणाच्या मुळे अशा प्रकारचं परिवर्तन तिथे होतं आहे. षटस्थान पती थाणी वृद्धी रूप परिणमन होतं आहे. याला स्वभाव गुणपर्याय म्हणायचं. समजा आता ज्ञान गुण आहे, केवल ज्ञान गुण आपण सिद्धांमधला घेतला तर त्याही समयात केवल ज्ञानाच्या पहिल्या समयातली पर्याय नष्ट झाली, दुसऱ्या समयात दुसरी पर्याय आहे, ही त्याच्या अगुरु लघु गुणामुळे षटस्थान पती थाणी वृद्धी रूपाची तिथे विद्यमान आहे. तर अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये जे स्वभाव रूप परिणमन दिसत आहे त्याला स्वभाव गुणपर्याय म्हटलं. आणि विभावामध्ये हा जो बदल दिसतो आहे हा स्वतःच्या उपादानगत योग्यतेने पण आहे. म्हणजे अगुरु लघु गुणाचं कार्य तिथेही विद्यमान आहे पण त्यासोबत पराचं देखील निमित्त मिळालेलं आहे. जसं आत्ता आमचं ज्ञान आहे तर ज्ञानामध्ये जी तरतम रूप अवस्था दिसते आहे ती ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमाच्या निमित्ताने आहे. म्हणजे इथे कर्माचं पराचं निमित्त लागलेलं आहे. अशा तऱ्हेने स्व म्हणजे अगुरु लघु गुणामुळे आणि पर म्हणजे
क्षयोपक्षमिकामुळे ज्ञानामुळे तसं परिणमन वेगवेगळ्या तरतम रूप अवस्थेत दिसतो आहे. आज आम्ही संज्ञी पंचेंद्रिय आहे. आमच्या ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम आज जास्त आहे. समजा आमची निगोद अवस्था जेव्हा होती त्यावेळेला आमचा या ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम अत्यंत मंद होता आणि अत्यंत ज्ञानाची प्राप्ती ही अत्यल्प होती. अगदी खूप कमी ज्ञान आम्हाला त्या समयात प्राप्त होतं आणि आज आमचं ज्ञान आमच्या इंद्रियानुसार त्या ठिकाणी जास्त आम्हाला दिसत आहे. अशी ही जी तरतम रूप अवस्था दिसते यामध्ये कारण अगुरु लघु गुणाचं तर आहेच आहे, प्रश्नच नाही, पण त्याचसोबत आमची जी अवस्था आहे, आमचा जो कर्माचा उदय आहे, या कर्माच्या उदयानुसार देखील या आमच्या ज्ञान गुणामध्ये तरतम रूप अवस्था दिसते. या अशा परिस्थितीत त्या गुणाला म्हणायचं विभाव गुण पर्याय, की जी तरतमता दिसते. समजा आमचा आता आज आम्हाला चक्षुदर्शन पण आहे आणि अचक्षुदर्शन पण आहे, पण समजा 3 इंद्रियापर्यंतचे जीव आहे, त्यांना दर्शन कोणतं आहे? त्यांना तर केवळ एक चक्षुदर्शनच आहे. अचक्षुदर्शनामुळे आज आम्हाला दुसरं पण आहे. तर अशी ही जी तरतम रूप अवस्था दिसली याचं कारण आम्हाला जो हा देह प्राप्त झालेला आहे, पंचेंद्रिय जाती नामकर्माचा उदय आहे, आम्ही संज्ञी पंचेंद्रिय आहे, त्या अनुषंगाने आम्हाला तशा प्रकारचा क्षयोपक्षम ज्ञानाचा अस्तित्वात आहे. आणि म्हणून ही जी तरतम रूप अनेकता तिथे दिसते आहे गुणांच्या बाबतीत, याला विभाव गुण पर्याय म्हणतात. पुद्गलाच्या बाबतीतही आपण असंच लावू शकतो की शुद्ध पुद्गल परमाणू आहे. शुद्ध पुद्गल परमाणू मध्ये देखील प्रतिसमय अशा स्पर्श रस गंध गुणाच्या पर्यायी बदलतात आहे. त्या त्याच्या अगुरु लघु गुणाच्या माध्यमातून बदलतात आहे. परंतु त्याच्यामधली जी स्कंधरूप अवस्था आहे, या स्कंधरूप अवस्थेमध्ये जे बदल दिसतात आहे, हे बदल स्वनिमित्तकही आहे आणि परनिमित्तक आहे. या ठिकाणी पराचं निमित्त की त्याची स्कंदरूप दशा आहे, हे त्या ठिकाणी परनिमित्त आहे. या परनिमित्तामुळे त्याच्यामध्ये तशा प्रकारचा बदल दिसतो आहे. अशा तऱ्हेने हे स्वभाव बघायचे. म्हणून आता पहा, पुढची इतकी टीका वाचते मी की विभाव गुण पर्याय यापैकी स्वभाव गुण पर्याय म्हणजे सर्व द्रव्यांच्या आपापल्या अगुरु लघु गुणद्वारा प्रतिसमय होणारी षष्ठान पतित आणि वृद्धी रूपाने अनेकतेची अनुभूती किंवा प्राप्ती. कारण गुणपर्यायीची व्याख्या केलेली आहे अनेकतेची प्राप्ती, अनेकतेच्या ज्ञानाला. म्हणून इथे जी अनेकता दिसते आहे की सर्वच द्रव्य आपापल्या या अगुरु लघु गुणाच्या माध्यमातून प्रतिसमय अशा प्रकारे अनेकतेला गुणतेला प्राप्त होत आहे. आणि विभाव पर्याय म्हणजे रूपाधिकांच्या, रूप पुद्गलासाठी लावायचं असेल तर रूपाधिकांच्या म्हणजे रूप स्पर्श गंध वर्ण, आणि ज्ञानाधिकांच्या म्हणजे ज्ञान दर्शन सुख चारित्र आदी स्व आणि पराच्या निमित्ताने. स्व आणि परनिमित्त, स्व म्हणजे स्वतःचं उपादानगत कारण आणि पर म्हणजे परद्रव्याचं निमित्त कारण. अशा निमित्ताने होणाऱ्या पूर्वोत्तर अवस्थांमधील तरतमतेमुळे दिसून येणारी स्वभाव विशेष रूपाने अनेकतेची प्राप्ती होय. की त्या ठिकाणी वेगवेगळेपणा आम्हाला प्रतिभासित होतो, वेगवेगळा गुण तो वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आम्हाला दिसतो आणि अशा तऱ्हेने याला म्हणायचं विभाव गुण पर्याय. यालाच प्रवेशिकेमध्ये गुणपर्यायीला अर्थपर्याय म्हटलेला आहे आणि द्रव्य पर्यायीला व्यंजन पर्याय असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी हा भाव या गाथेमध्ये एवढ्या प्रखरतेने आचार्य मांडत आहे द्रव्य पर्यायीचा आणि गुणपर्यायीचा.
आणि त्यामध्ये देखील आचार्यांना भर द्यायचा आहे तो असमान जातीय द्रव्य पर्यायी भर द्यायचा आहे. याचं कारण असं की अनादी कालापासून या जीवाचा मोह हा आपल्या असमान जातीय द्रव्य पर्यायीवर आहे. कारण जे जे शरीर याला प्राप्त झालं त्या त्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याला त्या पर्यायीचा आपोआप मोह त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि हे शरीर टिकलं पाहिजे, या शरीराला मी स्वच्छ सुंदर आणि योग्य रीतीने ठेवलं पाहिजे की जेणेकरून माझं आयुष्य वाढेल किंवा मी शरीराचा करता आहे अशा प्रकारचा याचा अनादिकालाचा स्वयंचा त्या ठिकाणी प्रतिभास असतो की या शरीरामध्ये हा ऐक्य मानून बसतो, हा अहंकार आणि ममकार या शरीरामध्ये करतो. आणि म्हणून या ठिकाणी आचार्यांना या पहिल्या गाथेमध्ये असमान जातीय द्रव्य पर्यायी बद्दलच पहिल्यांदा आचार्य त्यांनी लक्ष आपलं केंद्रित केलेलं आहे. आणि तसही अमृतचंद्र आचार्यांची गाथेची टीका जर आपण अगदी सुरुवातीची जर आपण बघितली की पहिल्याच गाथेच्या टीकेमध्ये त्यांनी सांगितलं की हा मी कोण आहे, हा प्रश्न ज्या वेळेला त्या ठिकाणी पहिल्याच गाथेमध्ये उपस्थित केला तर त्यावेळेला त्यांनी नाकारलं की हा मी असा असमान जातीय द्रव्य पर्याय रूप आत्मा नाही, तर मी एक सामान्य ज्ञान दर्शन स्वभावी आत्मा आहे. एषः अहम सामान्य ज्ञान दर्शन स्वरूप आत्मा न असमान जातीय पर्याय रूप. मी हा असा असमान जातीय पर्याय रूप नाही, हे पहिल्या गाथेमध्ये त्यांनी सुतोवाच केलं होतं. आणि ती असमान जातीय द्रव्य पर्याय म्हणजे काय याचा खुलासा आम्हाला या 93 नंबरच्या गाथेमध्ये अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेमध्ये दिसतो. कधीही पहा, आम्हाला जे शरीर आमचं एक आम्ही मानत आहे, हा जर नयाच्या विवक्षेने आपण विचार केला तर कोणत्या नयाचा विषय आहे? जेव्हा घरदार मी माझं म्हणते यामध्ये हा उपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे की पैसा, अडका, घर, पुत्र, मित्र, कलत्र म्हणजे आमच्यापासून पृथक असणाऱ्या वस्तूंमध्ये मी हे जे एकत्व केलेलं आहे की हे माझं आहे, त्या ठिकाणी तो व्यवहार जो आहे हा उपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. पण जेव्हा शरीर माझं आहे असं मी म्हणतो त्यावेळेला हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. शरीर आणि आत्मा दोन वेगवेगळी द्रव्य आहे. दोन वेगळी द्रव्य असताना देखील एकपणाचा व्यवहार केला म्हणून याला असद्भूत म्हटलं. पण असं असद्भूत म्हणत असताना शरीर हा घर बाजूला करण्यासारखं शरीर हा बाजूला करत नाही. पैसा आम्ही त्याग करू शकतो, तशा शरीराचा आम्ही त्याग करू शकत नाही. जोपर्यंत आयु आहे तोपर्यंत शरीर आम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. फक्त अंतरंगात आम्ही हे समजू शकतो की शरीर माझं नाही, पण शरीर मात्र मी तावत कालपर्यंत सोडू शकत नाही जोपर्यंत आयु आहे तोपर्यंत. म्हणून याचा हा जो नय आहे हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नय म्हणायचं. आणि या नयाने जे दाखवलेलं शरीर म्हणजे या ठिकाणी याची एकत्व बुद्धी हीच संसाराचं कारण आहे. यालाच आचार्यांनी परसमय जी गाथेमध्ये शब्द आलेले आहे की पर्याय मूढा पज्जय मूढा ही परसमया, की हा पर्याय मूढ बनतो की ही जी याची मनुष्य पर्याय आहे ही म्हणजेच बस संपलं, एवढंच माझी अवस्था आहे अशी जो पर्याय मध्ये एकत्व बुद्धी करतो तो पर्याय मूढ असतो. कारण मनुष्य पर्याय हा तर काही काळासाठी मिळालेला आम्हाला एक मधलं टप्पा आहे. आत्मा तर अनादी अनंत आहे. आणि हे जे काही आमचं 100 वर्षाचं 80 वर्षाचं काही 70 वर्षाचं जे आमचं आयुष्य आहे ही म्हणजे तर फक्त एक मधली कडी आहे, पर्याय आहे
आणि या पर्यायीमध्येच तो इतकी अहमबुद्धी करतो की ऋणम कृत्वा घृतम पिबेत. अशा तऱ्हेचं याचं आचरण असतं की किती मी भोग भोगू आणि हे सर्व भोग माझ्यासाठी आहे, जगामधल्या सगळ्या वस्तू माझ्यासाठी निर्मित आहे, अशा प्रकारची याची या पर्यायींमध्ये एकता असते. आणि यालाच म्हटलेला इथे पच्चय मूढा, पर्याय मूढता. आणि हाच या ठिकाणी परसमय असं म्हटलेलं आहे. समयसार मध्ये देखील समयाचे दोन भेद केलेले आहे, स्वसमय आणि परसमय. समयसारचे भेद केले नाही. समयसार मध्ये भेद केलेले आहे ते समयसारचे नाही, लक्षात घ्यायचंय. दुसरी गाथा आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जे भेद केलेले आहे ते समयसारचे यासाठी नाही की समयसार म्हणजे शुद्धात्मा, आणि या शुद्धात्म्यात कधी भेदच संभवत नाही. तिथे जे भेद केलेले आहे ते समयाचे भेद केले, स्वसमय आणि परसमय. आणि त्या ठिकाणी सांगितलं की जो रागद्वेषामध्ये स्थित आहे, कर्मपदेशामध्ये जो स्थित आहे तो म्हणजे परसमय, आणि जो दर्शन ज्ञान चारित्र्यात स्थित आहे तो म्हणजे स्वसमय. याही ठिकाणी तीच गोष्ट आचार्यांना सांगायची आहे की जी पर्याय मिळालेली आहे या पर्यायीमध्ये तू अहंकार ममकार करतो ही तुझी पर्याय मूढता जीवनात आहे, हा तुझा परसमय आहे. म्हणजे अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने दाखविलेल्या शरीरामध्ये एकत्व कल्पना ही म्हणजे परसमयाची खूण आहे, चिन्ह आहे. आणि तिथे रागादीमध्ये एकत्व म्हणजे सद्भूत व्यवहारण्याच्या विषयामध्ये एकत्व, याला परसमय म्हटलेलं आहे. आपण उद्याला परत याची टीका मोठीच आहे आणि ती आपण उद्याला पाहणार आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.